आरोपी नंबर 2 आहे त्याचं बेल ॲप्लिकेशनची आर्ग्युमेंट होती आणि चार्ज फ्रेम करायचा होता काल, परंतु त्यांनी 16 वेळेस विनंती करून ते काम थांबवलं आणि परत काहीतरी कारण काढलं की फॉरेन्सिक लॅबला दिलेला लॅपटॉप त्याची माहिती आमच्याकडे आली नाही किंवा त्याचा रिपोर्ट आला नाही म्हणून ते थांबलंय. परंतु 19 तारखेला चार्ज फ्रेम होईल आणि आरोपी नंबर 1 त्याचं डिस्चार्ज बेल ॲप्लिकेशनचे आर्ग्युमेंट होत्या. तर आरोपीचं जे वकील आहेत त्यांनी जवळपास 3-3.25 तासाचं जे म्हणणं आहे त्यांचं, जी सुनावणी चालली त्यांची, आणि त्याच्यानंतर जे पीडित कुटुंबाचे जे सरकारी वकील आहेत या घटनेतले गिराशे साहेबांनी त्यांचं म्हणणं 2 तासात मांडलं आणि एवढ्यावर थांबला नाही विषय, तर त्याची 16 तारीख पडली पुढं. अजून 1-2 तासाचं म्हणणं जे या घटनेचं आहे ते साहेब मांडणार आहेत. त्याच्यानंतर जे वैयक्तिक फिर्यादीकडून जे वकील ॲपियर झालेले आहेत ते देखील त्यांचं म्हणणं मांडणार आहेत. 16 तारखेचा हा विषय आहे. पण तिथं हे सगळं करत असताना घटनाक्रमाचे काही 23 व्हिडिओ जे वकील साहेबांकडे आहेत त्यातले काही व्हिडिओ दाखवताना कोर्टाने असं सांगितलं की हे आम्हाला दाखवू नका, हे पाहणं असह्य आहे, आम्ही बघू शकत नाहीत. आणि आम्ही ती कल्पना केली फक्त ते व्हिडिओ, आणि मग आम्हाला अश्रू अनावर झाले. आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आमचे जे हाल झाले